तर राजकीय वर्तुळातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांना पालिकेच्या प्रशासनाचा चांगला अनुभव आहे। तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव फायनल झाल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळात हे दोघेही अर्ज भरणार आहेत असं पण समजतंय। मोठी बातमी आहे। प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि पालिकेच्या प्रशासनाचा त्यांचा तगडा अनुभव आहे। स्थायी समितीचं अध्यक्षपद प्रभाकर शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, कारण जवळपास निश्चित झालंय, थोड्याच वेळात ते अर्ज भरणार आहेत। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव फायनल झालंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश। गणेश, काय सांगाल, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याच नावाची निवड का करण्यात आली? नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हातात जातील ही चर्चा सुरू होती। मात्र भाजपकडून आहे ते प्रभाकर शिंदे यांची निवड केलेली आहे, कारण की गेल्या वेळेस जर बघितलं असेल तर प्रभाकर शिंदे हे भाजपचे गटनेतेमधून देखील आहेत, ते महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे। ज्येष्ठ नगरसेवक आहे, 4 टर्म खरं तर ते महानगरपालिकेमध्ये काम करतात, त्यामुळे दांडगा अनुभव आहे। त्यामुळे दुसरीकडे शिक्षण समितीवर देखील आहे ते राजश्री शिरोडकर यांचं नाव आहे, ते जवळपास निश्चित झालेलं आहे। राजश्री शिरोडकर देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये पाहायला मिळत होत्या, कारण की 3 टर्म पासून राजश्री शिरोडकर देखील आहे त्या नगरसेविका होत्या। त्यामुळे शिक्षण समिती एक महत्वाचं समिती म्हणून मानले जाते। त्यामुळे शिक्षण समितीवर भाजपचे असणारे तर शिवसेनेकडून आहे त्या 2 समित्या असणार। सुधार समिती संध्या जोशी या देखील 4 नगरसेवक आहेत आणि त्यामुळे संध्या जोशी यांच्याकडे सुधार समितीची जबाबदारी आहे शिवसेनेकडून दिलेली पाहायला मिळते। तर बेंचची समिती जी मांडली जाते त्या बेंचच्या समितीवर नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर स्थायी समितीचं अध्यक्षपद प्रभाकर शिंदे यांच्याकडेच गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात ते अर्ज भरणार असल्याचं पण कळतंय।